लावलेले आहे पार्किंग मध्ये आणि वाजलेत 10:30 आणि इकडे नजारा पाहू शकता तुम्ही एकदम समुद्राच्या किनारी हे बघा। आणि आता आपण आलेलो आहोत ते म्हणजे राजकोट किल्ला आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मोठी अशी मूर्ती पाहू शकता तुम्ही स्मारक। तर चला आता आपली मंडळी चालले दर्शन घेण्यासाठी किल्ल्याचं आणि किल्ल्याच्या आतमध्ये एक मस्तपैकी मंदिर पण आहे तिकडे पण आपण दर्शन घेऊया। सिनिक व्ह्यू पाहायला भेटणार आहे तुम्हाला आणि आम्ही त्या रेषेत चाललोय छत्री बित्री घेऊन पावसाचा काही भरोसा नाही। हे बघा काय मस्त दिसते। पाहू शकता हेच ते मंदिर। पहिला मंदिराचं दर्शन घेऊ। हे तुलसी वृंदावन आणि हे मंदिर बघा एकदम झाडाच्या खालीच बनवलेलं आहे मस्तपैकी। जय पाहू शकता समोरच जो किल्ला दिसतोय तो सिंधुदुर्ग किल्ला आणि आपला हिंदवी महासागर आणि लाटा पाहू शकता एकदम जोरदार आहेत। त्या साईडला तर एक नंबर भरतीचं टाइम आहे भरतीचं त्या बघा नुसता पाणी उडतंय बस। आणि या साईडला आपले छत्रपती शिवाजी महाराजांचं स्टॅच्यू। हा दुसरा स्टॅच्यू याच्या पहिला बांधलेला तो वादळी वाऱ्यामुळे पडला होता याच ठिकाणी आणि हा आता नवीन बांधलेला आहे पुन्हा एकदा। आणि स्टॅच्यूची साईज पण एकदम मोठी आहे आणि डिटेलिंग तर पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आता दाखवतो तुम्हाला। ही बघा डिटेलिंग बघा चेहऱ्यावरची वेशभूषा तलवार काय डिटेलिंग आहे पहिला एवढी डिटेलिंग नव्हती स्टॅच्यू मध्ये। आणि ही राजमुद्रा नाही आमची दीदी नाही आमचा बंटीबाई नाही आमची मम्मी ती मालवण जेट्टी ते बघा तिकडनं तुम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावरून जाऊ शकता पण आता सध्या हाय टाईट असल्यामुळे सर्व बोटिंग स्पोर्ट ॲक्टिव्हिटी बंद आहे आणि नजारा पाहू शकता तुम्ही। लाईटी गुडा
बघ अरे आलेली. दोन दिवस झाले येऊन. आजचा दिवस जरा ज्या जागेवर जातो त्या स्पॉटला थांबण्याचा टाइम भेटला, कारण पाऊस थांबलेला आहे. पाहू शकता ढग तर आहेत पण पाऊस नाही, त्याच्यामुळे फोटोशूट वगैरे मस्तपैकी झालेले आहेत. आता आम्ही चाललो राजकोट किल्ल्यावरून रॉक गार्डन जवळ, तिथे आता एन्जॉय करू. हे बघा शिंपले बघा असे इकडे भरपूर पडलेले आहेत. हे बघा आणि आपल्या महाराजांची मूर्ती. चला मुजरा करा महाराजांना पटापट. आता दुसऱ्या लोकेशनवर जाऊन भेटूया. लावलेले आहे, तिकीट पाडलेलं आहे गाडीचं. रॉक गार्डनला पोहोचलेलो आहोत. हे सर्व खाण्यापिण्याचे स्टॉल, याच्यात त्या साईडला पलीकडे रॉक गार्डन आणि हा समुद्र. आणि तुम्हाला सांगतो ना, हे कुत्र्यांना तेलकट गोष्टी देऊ नका खायला. हे बघा कशी हालत होते कुत्र्यांची फास्ट फूड खाऊन खाऊन. म्हणून सांगतो हे प्राण्यांना वगैरे तेलकट वस्तू देऊ नका खायला प्यायला. तुम्ही खाता तर तुम्हीच खा. चलो जरा सरबत वगैरे पिऊ, मग आपली जर्नी कंटिन्यू करू. काय लिंबू सरबत आलेला आहे, लिंबू सरबत. यांना दिलंच नाही दोघींना. आम्ही तिघच पितो रे. आत्ताच लिंबू पाणी पिऊन आलो ना. बंटे बाय त्याची कला दाखवत आहे, नेमबाजी निशाणेबाजी. बघूया आता. एक तरी गोली लागली तर त्याला माझ्याकडून शोरमा. किती चान्स अंद्र? 5 चान्स मधून एक तरी गोली लागली कशावर तरी तर मी शोरमा देईन तुला. हाँ बघू चल शोरमा भेटेल. शोरमा मेरे तरफ से 6 चान्स मधून एक तरी मारून दाखव. चल पटापट लागली. चल बघूया आता. कुठले बोलो मारते हो. एक गेली वेस्ट. एक गोली वेस्ट गेलेली आहे बंटी बाईची. दुसरा चान्स पाहूया आता. जो पिंक कलरचा बॉल दिसतोय. बघूया सेकंड चान्स. अरे चल चल काय एवढा टाइमपास नाही. खांद्यावर थोडीच हट येतो. अलिबागचा आहे खांद्यावर बंदूक काय सांगते. अरे एवढा टाइम करेल तर कसं काय. मग ते तर तुझी चुकी. आज तर तू दाखवतो तुफानी खेळ दाखवतो तुम्हाला माझा. आता दाखव. 2 गोल्या फुकट गेले. काय त्याच्या आतमध्ये जातात त्या. शेवटची गोली मी मारीन. शेवटची काय आपण नको आपल्याला बक्षीस. मी नेम दाखवीन तुम्हाला. शेवटचा मी मारीन. गेली नाही लागत. मला विचार नाही लागली. काय एक मी मारीन. काय नाही त्याच्या. हा प्राईज नको आपल्याला. शेवटचा चान्स. 2 मिनटं लावली आणि 5 गोल्या मारायला तरी काय लागत नाही. गेला. आता शेवटचा मी मारतो. अरे व्हिडिओ बंद केली. आता मला बोलो मंडळी रॉक गार्डन मध्ये आलोय आपण. आता तिकीट काढावे लागणार आपल्याला. चला रॉक गार्डन मध्ये प्रवेश झालेला आहे आणि हे पॉइंट आहेत. तर आपण इकडे जाऊया. पहिला आपली मंडळीच इकडे गेले तर काय. अरे बघ कसा थंडावलाय तो. थंडावलाय. इथे प्ले एरिया आहे. प्ले एरिया लहान मुलांचा. इथे लहान मुलं खेळू शकतात. हे बघा गार्डन गार्डन. आणि आपण आलेलो आहोत म्हणजे रॉक गार्डन, म्हणून हा गार्डन एरिया आहे. लहान मुलांचा खेळण्याची सोय इकडे.
हे बघा. आणि आता इकडे आपण समोर जाणार तर आपल्याला सुंदर असा थंग पसरलेला समुद्र किनारा पाहायला भेटणार. चलो प्ले ग्राउंड पाहिलेला आपण. आता आपण जाऊया दुसऱ्या ठिकाणी. समुद्र दाखवतो. साईडला जाऊ नका असं बोलतो. हे बघा समुद्र. समुद्र समुद्र. मंडळी, पहिल्यांदा मी एवढा मोठा बेडूक बघितलेला आहे बघा. तुम्ही तरी बघितला का एवढा मोठा बेडूक अख्ख्या आयुष्यामध्ये? पण तोंड खूप मोठा आहे. बाटल्या खाते आतमध्ये बघा. बाटल्या बिटल्या कचरा खाते बेडूक. काय सांगायचं आहे बेडकाला? हे लाटा बघा, लाटा. समुद्र निस्ता खवललाय. अरे लाटा कुठे गेल्या? आहे बघा, समुद्र निस्ता खवललेला आहे. लाटा बघा. हो, एक नंबर. पाहू शकता असं छोटंसं मंदिर आहे. आणि या साईडला रात्री फाउंटन शो होतो पाण्याचा. एकदम गाणी बिणी लावतात मस्तपैकी. आणि याच्यामध्ये फाउंटन शो होतो. हा बघा, मस्त रंगीबेरंगी लाइटिंग बिटिंग चालू असते. इथे बसायचं बिसाची सोय आहे. सगळी याच्यावर बसतात. पण त्याच्यासाठी तुम्हाला रात्री यायला लागेल. आता आम्ही दिवसा ढवल्या आलोय त्याच्यामुळे काही नाही. आणि या साईडला पुन्हा एकदा समुद्र. तो बघा सेल्फी पॉइंट हा वाला. मंडली, अभी चलेंगे दूसरे पॉइंट पे. अभी बहुत टाइम हमने इधर स्पेंड किया. गार्डन में 10 रुपया वसूल किया. ये देखो फोटो बिटो सब निकाले. ये देखो छोटा खजूर का झाड़. ये देखो मेंढक. और ये देखो गार्डन में, ये देखो गार्डन से कैसे आ रही है. ये देखो 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 कैसे मोठ्या मोठ्या ढांगा डालेंगे तो पटापट पहुंचेंगे तुम लोग. ते बघा समोरच आय लव्ह मालवण. चला चला जाऊया आता आपण घरी. घरी म्हणजे पुढच्या पॉइंटला जाऊया आता आपण. आम्ही 2 दिवस झालं नुसतं थाली सिस्टमच जेवतोय. आज मस्त आम्हाला चायनीज भेटलेलं आहे रॉक गार्डनच्या इकडे. तर इथे पनीर चिली आणि ती चिकन चिली आलेली आहे. आणि आता राईस वगैरे यायचा बाकी आहे. तर आज जरा चायनीजवर ताव मारतो. संध्याकाळी परत थालीच खायची आम्हाला. तर चला एन्जॉय करूया आता जरा फूड. मस्तपैकी पार्सल आणलेलं आहे. हे बघा चायनीज, हे व्हेज राईस, पनीर चिली. आणि हे बघा. चलो फिर खाना खाते हैं. अभी खाना खाने का टाइम है. खाना खा के फिर शाम को मिलते हैं बीच पे. ये देखो. मार चावा मार मार मार. हा, चला जेवूया आणि थोडा आराम करूया. मग संध्याकाळी भेटूया. मंडळी, गाडी लावलेली आहे आपण पार्किंगला. आणि आता आपण आलेलो आहोत श्री देवमोबरेश्वर प्रसन्न महादेवाचं मंदिर आहे ते. आणि हे बघा इकडच्या लोकल कोकणी लोकांच्या बोटी. आमची मंडळी चालले दर्शन घ्यायला. महादेवाचं मंदिर आहे महादेवाचं. नंदी महाराज विराजमान आहेत ते बघा मंदिर. चला जाऊया आता आपण देवबाग बीचवर, संगमावर देवबाग बीचच्या. आणि हे बघा पावसाळ्याच्या टायमिंगला सर्व बोटी बाहेर काढून ठेवतात ही लोक. सर्व बंद.
एकदम जोरदार मिलन झालेलं आहे इकडे समुद्राचं ना नदीचं. आम्ही लास्ट टाइम आलतो तेव्हा आम्ही तिथं उभा होतो, तिकडे समोर. वालू वाहून जाते म्हणून हे बघा दगड वगैरे लावून ठेवलेले आहेत. हळू देवबाग छोटा होत चाललाय समुद्राच्या मुले. लाटा वालू खेचून घेतात ना. गाईस पाहू शकता देवबाग बीच. बाप्पा लाटा बघ, ही मोठी लाट. आता बघ छत्रीपर्यंत झाल. ओ लागा पडली छत्र्या पडल्या आमच्या. ही मोठी लाट होती पण काय पण बोला मस्त पैकी. ती बघा बोटिंग चालू आहे, बोटिंग. लाटा बघा काय डेंजर आहे ना, तिकडे बोटिंग करायला गेले नी. या बघा त्या समोर बघा लाटा बघा, या बघा. लय बेकार काम आहे कोकणात. ही बघा अजून एक आली. ही बघ आमची मंडळी. या साईडला खायचे प्यायचे स्टॉल आहेत. हे बघा पाळणे वगैरे आहेत. हिंदोळे बिंदोळे किंदोळे. ही बघा लाट. यो आहे देवबागचा समुद्र, नाही आहे कर्ली नदी. ही जी आहे ती यांचा इकडे संगम होतो. संगम नदी आणि समुद्राचा संगम. ही बघ काय डेंजर आहे. डेंजर बोलते डेंजर. बीचवर मस्त आलेले आहेत गरमागरम वडापाव. आता एन्जॉय करूया. समोरच देवबागचा बीच आणि वडापावचा आनंद इकडे आता आम्ही घेणार आहोत. चला भरा पटापट आम्हाला. असंच असतं ना इकडे भाव डुबके पाव. चाय आलेला आहे. चाय वडापावचा आनंद झालेला आहे. आता चाय आनंद घेऊ. चाय आनंद बीचवर चाय आनंद.